हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू अ चार्ज. ज्यामध्ये आपण बघितलं आहे की जर आपण क्यू हा जर एक चार्ज कन्सिडर करत असेल तर तो चार्ज त्याच्या अराउंड का फॉर्म करत आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉईंट आपण कन्सिडर करत आहे, सपोज हा पी पॉईंट की जो या चार्जपासून आपण कन्सिडर करत आहे स्मॉल आर या डिस्टन्सवर आहे. तर आपण या पी पॉईंटवर असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचं मिनिंग, त्याचं डेरिवेशन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केलं आणि युजिंग दॅट लेक्चर आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम एनी चार्ज क्यू इज गिव्हन बाय क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. ओके, आणि आपण यावरून झिरो पोटेन्शियल पॉईंट डिफाईन केला. आपल्याला माहीत आहे इफ दिस आर इज कन्सिडर्ड टू बी इन्फिनिटी, जर आर इन्फिनिटी असेल देन व्ही इक्वल्स टू काय मिळते आपल्याला 0. ओके, हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, नाव आज आपल्याला बघायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल at any point due to an electric dipole. इथे बघता येईल आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल at any point due to an electric dipole, short electric dipole. कुठल्याही इलेक्ट्रिक डायपोलच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, त्यासाठी आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल मीन्स अ सिस्टम ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस विच आर सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स. आपल्याला माहीत आहे दोन सारख्या बट अपोजिट नेचरच्या चार्जेसची अशी सिस्टम की ज्यामध्ये दोन्ही चार्जेस एकमेकांपासून काय आहेत एका फायनाईट डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिक डायपोलचा नेट चार्ज जरी 0 असला बट आपल्याला माहीत आहे की हा इलेक्ट्रिक डायपोलवर असणारा जो चार्ज आहे, आयदर चार्ज जो आहे तो आयदर चार्ज एकाच पोझिशनवर नसून तो स्लाइटली एकमेकांपासून कसा आहे डिफरंट पोझिशन्सवर आहे. त्यामुळे जरी इलेक्ट्रिक डायपोलचा नेट चार्ज 0 असेल तरीही इलेक्ट्रिक डायपोल आपल्या अराउंड काय तयार करतो इलेक्ट्रिक फील्ड. का? कारण इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणारे जे दोन्हीही अपोजिट नेचरचे आणि इक्वल मॅग्नेट्यूडचे चार्जेस आहेत ते एकाच पोझिशनवर नसून ते एकमेकांपासून कसे आहेत स्लाइटली सेपरेटेड आहेत. म्हणून इलेक्ट्रिक डायपोल आपल्या अराउंड काय फॉर्म करतो इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आपण बघितलं आहे 11वीच्या क्लासमध्ये की कुठलाही इलेक्ट्रिक डायपोल जर असेल, सपोज हा की ज्यामध्ये दोन चार्ज आपण कन्सिडर करत आहे प्लस क्यू अँड लेट हा आपण कन्सिडर करत आहे मायनस क्यू. या दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेसची जी सिस्टम आहे याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल. याच इलेक्ट्रिक डायपोलमध्ये आपल्याला माहीत आहे लेट आपण या इलेक्ट्रिक डायपोलचं सेंटर घेत आहे सी. इकडे लक्षात आहे सेंटर घेत आहे सी. सपोज सी पासून पॉझिटिव्ह चार्जचं डिस्टन्स आपण कन्सिडर करत आहे एल आहे, तर सी पासून निगेटिव्ह चार्जचं डिस्टन्स पण सेम आपण कन्सिडर करत आहे एल आहे. सो दॅट द लेंथ ऑफ इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला इथे काय मिळते ट्वाइस एल. ओके, आपण बघितलं आहे अन इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ डायपोल अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ इट्स कॉल्ड अन इक्विटोरियल लाईन. याला काय म्हणतो आपण इक्विटोरियल लाईन किंवा इक्विटोरियल ॲक्सिस. सिमिलरली अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ द चार्जेस अँड ॲज वेल एज फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ डायपोल. याला काय म्हणतो आपण डायपोल ॲक्सिस किंवा ॲक्सिस ऑफ डायपोल. ओके, हे आपल्याला माहीत आहे. ओके, नाव आपल्याला माहीत आहे की कुठल्याही इलेक्ट्रिक डायपोलचा स्ट्रेंथ जी आहे ओके ही ज्या व्हेक्टर क्वांटिटीमध्ये आपण मेजर करतो त्या व्हेक्टर क्वांटिटीला आपण त्या इलेक्ट्रिक डायपोलचा काय म्हणतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. The strength of any electric dipole is always measured in a vector which is called electric dipole moment, and it is defined as the product of charge and its length. जसं हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे या इलेक्ट्रिक डायपोलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P is given by magnitude of charge that is Q into dipole length
that is twice L. This is an electric dipole moment of this electric dipole. आणि आपण बघितलं आहे this electric dipole moment is always directed from negative charge to what? Positive charge. Direction of electric dipole moment is from negative to positive charge. ओके, इथे कळलं सगळ्यांना. हे आपण डिस्कस केलेलं आहे 11वीच्या क्लासमध्ये. नाव या सर्वांचा यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचा आता की कुठलाही इलेक्ट्रिक डायपोल असेल तर त्या इलेक्ट्रिक डायपोलच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंट्स आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, त्यासाठी काय कन्सिडरेशन करत आहे आपण लक्ष द्या इकडे. त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे एक इलेक्ट्रिक डायपोल आपण घेत आहे की ज्या इलेक्ट्रिक डायपोलची डायपोल लेंथ आपण कन्सिडर करत आहे ट्वाइस एल आहे. या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज ज्याचं मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करू प्लस क्यू आहे आणि दुसरा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो आपण कन्सिडर करू मायनस क्यू आहे. लेट द टू चार्जेस आर ॲट अ डिस्टन्स ऑफ एल फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल सी. सी या सेंटरपासून हे दोन्हीही चार्जेस कितीच्या डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत? स्मॉल एल. सो दॅट द लेंथ ऑफ डायपोल इज ट्वाइस एल. असा एक इलेक्ट्रिक डायपोल आपण कन्सिडर करत आहे की जो इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला माहिती आहे आपल्या अराउंड का फॉर्म करत आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉईंट आपण कन्सिडर करू. सपोज हा पॉईंट आपण कन्सिडर करू इथे पी पॉईंट किंवा आपण ओके पी पॉईंट. ज्या पॉईंटचा आपल्याला फाइंड किंवा ह्याला पी म्हटल्यापेक्षा एक्स ओ घ्या ठीक. ओ पॉईंट आहे ज्या ओ पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स व्हॉट? द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिव्हन पॉईंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटपर्यंत या युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी जे अमाऊंट ऑफ वर्क एक्सटर्नल एजन्सी परफॉर्म करते त्याला आपण त्या पॉईंटचं काय म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण इन्फिनिटीपासून ह्या पॉईंटपर्यंत आणू तेव्हा त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जवर सायमल्टेनियसली डायपोलमध्ये असणारे दोन्हीही चार्जेस काय एक्झर्ट करतील फोर्स. पॉझिटिव्ह चार्ज त्या टेस्ट चार्जला काय करणार? रिपेल्ड करणार. तर हा त्याला काय करणार? अट्रॅक्ट करणार. त्यामुळे ओ या पॉईंटवर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होत आहे किंवा ओ या पॉईंटवरचं जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज किंवा ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ॲक्च्युली मेडअप ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्युसेस ड्यू टू धिस चार्ज अँड ऑल्सो धिस चार्ज. म्हणजे या दोन्ही चार्जनी या पॉईंटवर फॉर्म केलेल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची सम ही आपल्याला या पॉईंटचं काय रिप्रेझेंट करेल? टोटल पोटेन्शियल. त्यामुळे ओ या पॉईंटवरचं टोटल पोटेन्शियल हे कुणाकुणामुळे प्रोड्यूस होत आहे? ड्यू टू दिस निगेटिव्ह चार्ज इन इलेक्ट्रिक डायपोल अँड ड्यू टू दिस पॉझिटिव्ह चार्ज इन इलेक्ट्रिक डायपोल जे आपल्याला काढायचं. ओके, मग आता लक्ष द्या इकडे. सपोज हा जो जनरलाइज पॉईंट आपण पी ओ कन्सिडर करत आहे. लेट this point O is at a distance small r. Okay, लेट हा जो O पॉईंट आहे हा O पॉईंट सेंटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोलपासून किती डिस्टन्सवर घेतला आपण? स्मॉल r. ज्या पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग या पॉईंटवर क्यू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही चार्जेसने फॉर्म केलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिलेल्या पॉईंटचं त्या चार्जेसपासून आपल्याला काय माहीत पाहिजे? डिस्टन्स. त्यामुळे हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं? या दोघांना इथे जॉईंट केलं. ओ या पॉईंटला जॉईन करत आहे बाय दी टू चार्जेस. ओके ओके, लेट पॉझिटिव्ह चार्जपासून
ओ या पॉईंटचं डिस्टन्स आपण कन्सिडर करू, सपोज R1 आहे आणि निगेटिव्ह चार्जपासून ओ या पॉईंटचं डिस्टन्स आपण कन्सिडर करू R2 आहे. नाव आपल्याला माहीत आहे बाय दी फॉर्म्युला, इथे लिहिता येईल आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट O ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज Q अँड निगेटिव्ह चार्ज Q आर V1 and V2 respectively, okay, which are given by, okay. म्हणजे ओ या पॉईंटवर R1 या डिस्टन्सवर असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जमुळे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल आपण काय कन्सिडर केलं, V1 आहे. तर ओ या पॉईंटवर निगेटिव्ह चार्ज -Q की जो R2 या डिस्टन्सवर आहे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल आपण कन्सिडर करू V2 आहे. आणि आपण बघितलं आहे की Q या चार्जपासून R या डिस्टन्सवर जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय राहते, Q/4πε0r. त्यामुळे इथे आपल्याला देअरफॉर आपण इथे लिहू शकतो V1 इक्वल्स टू, सांगा काय येणार मग, Q/4πε0r अँड V2 इक्वल्स टू -Q, कारण निगेटिव्ह चार्ज आहे, -Q/4πε0r2. कळलं हे? दिस इज an electric potential at point O due to the two charges in electric dipole. इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असणाऱ्या दोन्ही चार्जेसमुळे ओ या पॉईंटवर तयार होणारे काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. थोडंसं याला आपल्याला ओके ठीक आहे आपण एक्सटेंड करू, ठीक आहे. कळलं काय? नाव आपल्याला माहिती आहे ओ या पॉईंटवरचं जे टोटल पोटेन्शियल आहे, देअरफॉर इथे लिहिता येईल आपल्याला टोटल पोटेन्शियल ॲट ओ इज sum of potential due to two charges in dipole. Therefore आपल्याला माहिती आहे टोटल पोटेन्शियल ॲट ओवर राहणार V, which is an algebraic sum of what, V1 and V2. आलं लक्षात आहे? आता इथे बघा V1 आणि V2च्या व्हॅल्यूज आपण प्लेस करू. देअरफॉर V इक्वल्स टू V1 दॅट इज Q/4πε0r1 प्लस -Q/4πε0r2. यामध्ये आपल्याला Q/4πε0 कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये येणार 1/R1 -1/R2. ओके, याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1. नाव आपल्याला या R1 आणि R2च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. त्यासाठी थोडंसं आपल्याला फिगरमध्ये या फिगरची जॉमेट्री डिस्कस करता येईल. या ठीक आहे, सपोज हा जो अँगल आहे हा आपण कन्सिडर करत आहे थीटा आहे. कोणचा अँगल? अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ डायपोल अँड गिव्हन पॉइंट विथ द डायपोल ॲक्सिस. डायपोल ॲक्सिस आणि या लाईन यांच्यामधला अँगल आपण काय कन्सिडर केलं, सपोज थीटा आहे. आता इथे बघा, सपोज आपण ही जी CO लाईन आहे हिला काय केलं, एक्सटेंड केलं समोर, असं एक्सटेंड केलं. ओके, आणि या चार्जपासून, या Q चार्जपासून आपण याच्यावर काय इन्सर्ट केला, परपेंडिक्युलर, असा एक परपेंडिक्युलर टाकला आहे. समोर तो असा आहे ना, ठीक आहे, असा परपेंडिक्युलर टाकला याच्यावर आपण. ओके, ओके, आणि हा सपोज परपेंडिक्युलर इन्सिडेंट होता आहे, आपण कन्सिडर करू याला A, किंवा एक काम करू याला आपण घेऊ M, याला नाव देऊ N. दिस इज कन्सिडर टू बी A. ओके,
कळलं हे? आपण काय केलं, ओ सी एक्सटेंड केली अप टू अ पॉईंट की ज्या पॉईंटवर एम या पॉईंटपासून आपण काय इन्सिडेंट केलं एक परपेंडिक्युलर, कोणत्या पॉईंटवर ए. ठीक आहे, असं. आता या फिगरची जॉमेट्री जर आपण बघितली तर इकडे लक्ष द्या, तुम्हाला काय मिळते आपल्याला माहीत आहे की ॲज द डायपोल इज व्हेरी शॉर्ट, म्हणजे ॲज कम्पेअर टू स्मॉल एल द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर इज व्हेरी व्हेरी हाय. स्मॉल एलच्या कम्पॅरिझनला या स्मॉल आरची व्हॅल्यू कशी आहे, खूप हाय आहे. आणि ते ऑलमोस्ट तुम्हाला बघते एक गोष्ट दिसते आता की जवळपास हा पण आपल्याला काय दिसतो इथे, जवळपास नियरली राईट अँगल दिसतो हा पण. असं का, तर आपल्याला माहिती इथे हा जो ट्रँगल दिसतो आपल्याला, कोणता ट्रँगल बघा, आपण इथे ड्रॉ करू तो ट्रँगल असा हा ट्रँगल आहे, हा ओ, हा एम आणि हा आहे ए. हा जो ट्रँगल घेतला आपण तो इथे ड्रॉ केला. असा इथे काय लक्षात येतं आपलं की हा जो अँगल आहे हा खूप स्मॉल आहे, दॅट इज नियरली 0 आहे, खूप स्मॉल. प्रॅक्टिकली जेव्हा ही फिगर आपण बघतो तेव्हा या एलच्या व्हॅल्यू खूप स्मॉल राहतात आणि आरची व्हॅल्यू खूप हाय राहते. आरची व्हॅल्यू कशी राहते, खूप हाय, आणि या स्मॉल एलची व्हॅल्यू कशी राहते, खूप स्मॉल. आता इथेही आपण थोडी प्रॅक्टिकली हाय दाखवली, बट ती आपल्याला मध्ये प्रॅक्टिकली जरा छोटी राहते. आपण जरी दाखवली ते थोडी मोठी, बट ॲक्च्युअलमध्ये कशी छोटी आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा जो अँगल आहे हा इट इज नियरली 0, नियरली 0. आणि आपल्याला माहिती आहे ट्रँगलच्या अँगलची ॲडिशन किती राहते, 180 डिग्री. पण हा जर आपल्याला माहीत आहे जवळपास 0 असेल आणि त्यातला एक जर 90 असेल तर दुसरा पण जवळपास काय राहणार, 90. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा अँगल नियरली 0 आहे, हा 90 आहे, त्यामुळे हा जवळपास काय राहणार, 90च राहणार. लक्षात. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की ओ ए इथे लिहिता येईल फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, म्हणून आपल्याला लिहिता येणार ओ ए इज नियरली इक्वल टू व्हॉट, ओ एम. म्हणून आपल्याला माहिती आहे आता हा अँगल जर 0च्या जवळपास असेल आणि हा 90 आहे तर हा पण 90च्या जवळपास राहणार. म्हणून ओ एम आणि ओ ए हे डिस्टन्स जवळपास कसं राहील, सेम. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जवळपास कसं आहे, सेम आहे, इथून इथपर्यंत. लक्षात. मग आता बघा काय येणार आहे, आपल्याला माहिती आहे हा अँगल थीटा आहे, हा अँगल पण किती राहणार, अपोजिट थीटा. ओके. इथे जर आपण कॉस ऑफ थीटा जर कन्सिडर केलं राईट अँगल ट्रँगलमध्ये कॉस ऑफ थीटा, तर काय येणार, कॉस थीटा इक्वल्स टू ॲडजसंट साईड सी ए अपॉन हायपोटेनियस एम सी एल. त्यामुळे सी ए इज इक्वल टू व्हॉट, कॉस ऑफ थीटा. सी ए इक्वल्स टू काय येणार, एम सी इंटू कॉस ऑफ थीटा. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला हा काय लिहिता येणार, एल कॉस थीटा. ए सी काय येणार, हा एल कॉस थीटा. मग आपल्याला याच्यावरून R1 इक्वल्स टू काय लिहिता येणार, मग इथे इथपर्यंत आर प्लस एल कॉस थीटा. देअरफॉर R1 इज इक्वल टू, मग हा R1 इक्वल्स टू काय राहणार, इथून इथपर्यंत आर आणि हा एल कॉस थीटा, आर प्लस एल कॉस थीटा. कळलं काय ऑल्सो, आता कळलं सगळ्यांना. नाव आता काय केलं आपण, एन पॉईंटपासून याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. याच्या हा परपेंडिक्युलर आहे. सपोज तो इन्सिडेंट होता आहे बी या पॉईंटवर. आता या फिगरची पण जॉमेट्री आपल्याला काय सांगते इथे की हा अँगल स्मॉल आहे, लक्षात. हा आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे हा पण जवळपास करेल 90च्या. ऑल्सो इथे पण बघा आता या ट्रायंगलमध्ये ओ बी इज नियरली इक्वल्स टू, ओ बी इज नियरली इक्वल्स टू व्हॉट, ओ एन. देअरफॉर जर ओ बी हा ओ एन एवढा असेल, लक्षात, तर आपल्याला याच्यावर R2 इक्वल्स टू लिहिता येणार. मग R2 आणि हा काय इथून इथपर्यंत आर आहे, आपल्याला हा काढायचा. मग इथे बघा आता हा थीटा अँगल आहे, ठीक आहे.
मग आता हा अँगल पण ही लेंथ ही एल आहे, हायपोटेनियस एल आहे. ओके, मग या ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल कोणचा आहे बघा, CBN, हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॉस ऑफ थिटा इक्वल्स टू काय येणार मग, CB अपॉन CN, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, CB अपॉन CN. देअरफोर CB इक्वल्स टू काय येणार मग, CN कॉस थिटा. CN किती आहे, L. देअरफोर CB काय येणार मग, L कॉस ऑफ थिटा. आपण याला ब्लॅक मार्करनेच लिहू, L कॉस ऑफ थिटा. म्हणजे बघा आता हे आपल्याला OB इक्वल्स टू काय लिहिता येणार मग, ह्या कम्प्लीट R मायनस L कॉस थिटा, पूर्ण R मायनस L कॉस थिटा लिहिता येणार, R मायनस L कॉस थिटा. हे पूर्ण R, त्याच्यामधून L कॉस थिटा मायनस, त्यामुळे पण हे मिळेल. हे आणि हे दोन्ही कसे आहेत, नियरली सेम. हे आणि हे नियरली कसे आहे, सेम. कळलं हे. नाउ पुटिंग इन इक्वेशन फर्स्ट, ठेवा मग काय येणार व्हॅल्यू बघा, V इक्वल्स टू Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन R1 R प्लस L कॉस थिटा मायनस 1 अपॉन R मायनस L कॉस थिटा. ओके, देअरफॉर V इक्वल्स टू Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. ओके, याला सॉल्व करायचं आपल्याला. त्या डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन, इथे काय बघा, A प्लस B, A मायनस B, A प्लस B इंटू A मायनस B. याला कसं लिहू शकतो आपण मग, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. ओके, R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. कळलं सगळ्यांना. A प्लस B इंटू A मायनस B केलं आपण, तर याला आपण A स्क्वेअर मायनस काय लिहिलं, डायरेक्टली B स्क्वेअर. न्यूमरेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणजे काय नाही ते बघा, R मायनस L कॉस थिटा मायनस R मायनस L कॉस थिटा. कळत आहे, मायनसने मल्टिप्लाय केलेलं तर, त्यामुळे प्लस R मायनस R काय होणार, कॅन्सल. मायनस L कॉस थिटा मायनस L कॉस थिटा 2L कॉस थिटा येणार. त्यामुळे V इक्वल्स टू काय येणार, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट वरती मायनस 2L कॉस ऑफ थिटा अपॉन R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके, बट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P ऑफ धिस इलेक्ट्रिक डायपोल, आपण आताच बघितलं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वन चार्ज मल्टिप्लाइड बाय डायपोल लेंथ L आणि L, दॅट इज ट्वाइस L. देअरफॉर बट P इक्वल्स टू आपल्याला माहीत आहे Q इंटू ट्वाइस L आहे. देअरफॉर वी कॅन राईट इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इक्वल्स टू, बघा आहे आता Q इंटू ट्वाइस L, Q इंटू ट्वाइस Lच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, P. देअरफॉर वी कॅन राईट इथे मायनस P कॉस थिटा अपॉन R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. कळलं का हे, कळलं इथपर्यंत. ओके, आता एक लक्ष द्या, आपण बघितलं आताच फिगर बनणं, आपण या फिगरमध्येच घेताना आपण काय घेतलं होतं, या ॲज कम्पेअर टू व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर, या एलला आपण काय कन्सिडर केलं इथे, खूप स्मॉल. दॅट मीन्स आपल्याला माहीत आहे आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एल. देअरफॉर एल स्क्वेअर इज नेग्लेक्टेड ॲज कम्पेअर टू आर स्क्वेअर. इथे अप्रॉक्सिमेशन आपल्याला घेता येईल. आपल्याला माहीत आहे या एलची व्हॅल्यू आरच्या कंपॅरिझनला कशी आहे, छोटी आहे. त्यामुळे आर स्क्वेअरच्या कंपॅरिझनला एल स्क्वेअरची व्हॅल्यू तर काय होणार, नेग्लिजिबलच होणार. आपण बघितलेलं आहे बघा, सपोज मी सांगितलं तुम्हाला 100 आणि 2 यांना आपण कम्पेअर करत, आपल्याला माहिती ॲज कम्पेअर टू 100 2 इज व्हेरी व्हेरी स्मॉल, राईट.
त्याचं जर स्क्वेअर केलं आपण तर काय येणार 10,000च्या कंपॅरिझनला 4 तर काय आहे मग नेग्लेजिबलच आहे. त्यामुळे इफ आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एल देन एल स्क्वेअर कॅन बी नेग्लेक्टेड लक्षात ॲज कम्पेअर टू आर स्क्वेअर. देअरफॉर आपण या एल स्क्वेअरला काय केलं नेग्लेक्ट केलं म्हणून हेच इक्वेशन आपल्याला काय होताना दिसते इथे बघा. सॉरी इथे 4 पाय लिहायचं राहिले 4 पाय एप्सिलॉन नॉट लिहायचं मला. ठीक हेच इक्वेशन आपल्याला काय होताना दिसते बघा इथे लिहू आपण हे इक्वेशन. मग इथे लिहू आपण इफ R is very very greater than L then L square can be neglected as compared to R square. Therefore V is equal to minus P cos theta upon 4 pi epsilon naught into R square. This is the electric potential at any point O at a distance small r from center of electric dipole. इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटरपासून स्मॉल आर या डिस्टन्सवर जोही पॉईंट असतो त्या पॉईंटच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा हा फॉर्म्युला आहे. आता निगेटिव्ह साईन इथे का आलं बिकॉज द पॉईंट ओ इज नियरर टू निगेटिव्ह चार्ज ॲज कम्पेअर टू द पॉझिटिव्ह चार्ज. जर हाच पॉईंट या साईडला असता इकडे तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह ऐवजी काय असतं इथे पॉझिटिव्ह आहे लक्षात. कारण आपल्याला माहीत आहे इथे ओ हा पॉईंट जो आहे विच इज नियरर टू निगेटिव्ह चार्ज ॲज कम्पेअर टू द पॉझिटिव्ह चार्ज. देअरफॉर निगेटिव्ह चार्जने फॉर्म केलेलं पोटेन्शियल पॉझिटिव्ह चार्जने फॉर्म केलेल्या पोटेन्शियलला काय करते डॉमिनेट करते. देअरफॉर ओ या पॉईंटवर पोटेन्शियल काय आहे मग निगेटिव्ह. त्यामुळे जनरलाइज आपण याला काय म्हणतो मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर पी कॉस थीटा आहे काय लक्षात. मायनस असेल तर याच्या इकडे या साईडला आहे प्लस असेल तर या साईडला आहे. कळलं सगळ्यांना. दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ओ ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. कळतपर्यंत सगळ्यांना आहे ओके. आता यामध्ये थीटा काय कन्सिडर केला आपण. थीटा इज द अँगल मेड बाय लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल अँड गिव्हन पॉईंट विथ द डायपोल ॲक्सिस. इलेक्ट्रिक डायपोल ॲक्सिस सोबत दिलेला पॉईंट आणि सेंटर ऑफ डायपोल यांना जोडणाऱ्या लाईनने तयार केलेला हा अँगल आहे. आता याच्यावर आपल्याला काही केसेस इथे डिस्कस करता येतील. यामध्ये आपण फर्स्ट बघू केस 1. इफ पॉइंट O इज ऑन इक्वेटर. जर हा पॉईंट ओ इथे असण्याच्याऐवजी जर इक्वेटर असतं इक्वेटर तुम्हाला माहीत आहे सेंटरमधून पास होणारी आणि ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी लाईन असा हा पॉईंट जर इथे असता आर डिस्टन्सवर तर हा अँगल थिटा किती असता इथेसाठी 90. देन थिटा इक्वल्स टू व्हॉट 90 अँड वी नो दॅट कॉस ऑफ 90 इक्वल्स टू काय 0 अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल वुड बी 0. त्यामुळे इक्विटोरियल ॲक्सिस जो असतो कुठल्याही इलेक्ट्रिक डायपोलचा त्या इक्वेटोरियल ॲक्सिसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असते 0. का कारण आपल्याला माहिती आहे इक्वेटरवर असणारा प्रत्येक पॉईंट जेवढ्या डिस्टन्सवर पॉझिटिव्ह चार्जपासून आहे तेवढ्याच डिस्टन्सवर तो कोणापासून असतो निगेटिव्ह. त्यामुळे दोघांनी तयार केलेलं पोटेन्शियल सेम आहे बट ऑफ अपोजिट नेचर आणि देअरफॉर त्याची नेट व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 0. नाव केस 2. इफ पॉइंट O lies on dipole axis. जर हाच पॉइंट O डायपोल ॲक्सिसवर जर असता म्हणजे काय एकतर या साईडला किंवा या साईडला म्हणजे ही जी लाईन आहे ही डॉटेड लाईन जी आपण ड्रॉ केली कुठल्याही साईडला या साईडला किंवा या साईडला डायपोल ॲक्सिसवर जर असता तर आपल्याला माहीत आहे की हा जो अँगल थीटा आहे हा किती असता मग 0. देन theta equals to what 0 and we know that cos of 0 equals to what 1. Therefore potential किती असतं मग P upon 4 pi epsilon naught into R square. This would be the potential
ॲट एनी पॉईंट ऑन दी डायपोल ॲक्सिस. कळलं का? निगेटिव्ह चार्जच्या बाजूला जर असता तर हे निगेटिव्ह असेल असं, आणि इकडे जर असेल तर ते पॉझिटिव्ह असेल. जनरलाइज आपण टाकू प्लस मायनस. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट इक्वेटर. ओके, दिस इज डायपोल ॲक्सिस and this is at any point generalized. This is the electric potential due to electric dipole. कळीपर्यंत सगळ्यांना आहे? ओके, फिगरची जॉमेट्री नीट केअरफुली ऑब्झर्व करा. थँक्यू.